बिर्याणी अंगाशी आली. अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर. व्हिडिओ शेअर करत मागितली जाहीर माफी. सोशल मीडियावर सध्या कॉमेडियन प्रणित मोरे याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यामध्ये तो सार्वजनिकरित्या माफी मागताना दिसतोय. एका स्टँडअप शो दरम्यान झालेल्या वादग्रस्त 370 रुपयांच्या बिर्याणी जोकनंतर निर्माण झालेल्या वादामुळे प्रणित मोरे चर्चेत आलाय. मिळालेल्या माहितीनुसार एका शो दरम्यान प्रेक्षकांमधील एका तरुणाने केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. या प्रसंगात प्रणित मोरे आणि उपस्थित प्रेक्षक हसल्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठली आणि या पार्श्वभूमीवर प्रणित मोरेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत माफी मागितली आहे. व्हिडिओमध्ये प्रणित मोरे म्हणाला, गेल्या काही दिवसांपासून तो या भूमिका मांडू इच्छित होता, मात्र त्याचे सोशल मीडिया अकाउंट निलंबित झाल्याने तो बोलू शकला नव्हता. संबंधित घटनेत आपण योग्य निर्णय घेऊ शकलो नाही, ही आपली चूक असल्याचं त्याने मान्य केलंय. त्या प्रसंगी मला संबंधित व्यक्तीला थांबवून योग्य भूमिका घ्यायला हवी होती, मात्र मी तसं केलं नाही. त्यामुळे परिस्थिती आणखीन बिघडली. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांचा मी मनापासून माफी मागतो, असंही तो म्हणाला आहे. आपल्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईत आपण पूर्ण सहकार्य करत असल्याचं सांगत त्याने प्रेक्षकांकडे आणखीन एक संधी देण्याची विनंती केली आहे. भविष्यात स्वतःमध्ये आणि आपल्या कंटेंटमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन प्रणित मोरेने दिले. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रणित मोरेच्या या माफीकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. हेलो, तो ये बात मुझे एक्चुअली काफ़ी टाइम से करनी थी, बट मेरा इंस्टाग्राम सस्पेंड हो गया था. आप सबने मेरे क्राउड वर्क का वीडियो देखा रहेगा, जिसके लिए मुझे काफ़ी हेट मिल रही है और मुझे ऐसा लगता है ये हेट मैं डिजर्व भी करता हूँ, क्योंकि उस लड़के से जब मैं क्राउड वर्क कर रहा था उसने काफ़ी डेरिवेटरी चीज़ें बोली, बट सब लोग उस पर हंस रहे थे, तो मैं भी कैरिड अवे हो गया और मुझसे लैप्स इन जजमेंट हो गया. और मुझे लगता है ये मेरी काफ़ी बड़ी गलती थी. मैं चाहता था तो मैं उसको वहाँ पे रोक सकता था या स्टैंड ले सकता था, बट जो मैं नहीं कर पाया, मैंने उसको एक प्लेटफॉर्म दिया जिसकी वजह से ये चीज़ें इतनी एस्केलेट हो गई. तो जिनको भी इस वजह से हर्ट हुआ है उन सब से मैं माफ़ी मांगना चाहता हूँ. जो भी लीगल प्रोसीडिंग्स मेरे अगेंस्ट हो रही है उसके लिए मैं अथॉरिटीज के साथ कोऑपरेट भी कर रहा हूँ. लेकिन आप सबसे मैं बस यही रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप सब मुझे प्लीज़ एक चांस दो. मैं बेटर इंसान बन के दिखाऊंगा. मेरे लिए भी एक लर्निंग थी, तो मैं खुद के ऊपर भी काम कर रहा हूँ, मैं अपने कंटेंट के ऊपर भी काम करूंगा और ये चीज़ आप फ्यूचर में मेरे काम में भी देख पाओगे. ब्यूरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.